बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे। या प्रकरणात जे नाव चर्चेत आलेलं आहे ते नाव म्हणजे वाल्मिक कराड। वाल्मिक कराड यांनी काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आलेले आहेत। यानंतर रात्री उशिरा वाल्मिक कराड यांना बीडच्या केज येथील न्यायालयात हजर करण्यात आलं। यावेळी झालेल्या सुनावणीनंतर वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। बातमी सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुण्यात सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले होते। राजकीय द्वेषापोटी माझ्या विरोधात आरोप केले जात असून जर पोलीस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचं ते म्हणालेले आहेत। या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मी वाल्मिक कराड, माझ्या विरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार झालेली आहे। मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण जात आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी, पण राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्यात जोडलं जात आहे। पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल ती भोगण्यासाठी मी तयार आहे। पोलीस निरीक्षक सारंग आव्हाड यांनी सांगितलं की कराडला बीड येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाकडे सोपवण्यात आलं असून त्यांच्याकडून खून आणि खंडणी प्रकरणाचा तपास केला जातोय। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यांनी पवन चक्की कंपनीकडे पैशांची मागणी करणाऱ्या काही जणांना खंडणीखोरांना त्यांनी विरोध केला होता असं सांगितलं जात आहे। तर वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात फरार होते।